नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय PCMC न्यूज। अर्थात PCMCची सवारी आत्ता आली आहे प्रभाग क्रमांक 24 मध्ये आणि इथल्या उमेदवारांशी संवाद साधतीये। अर्थात या अनोख्या सफरीची अनोखी सवारी आणि आता माझ्या शेजारी बसलेले आहेत प्रभाग क्रमांक 24 मधील ब मधील या ठिकाणच्या उमेदवार अर्थातच शालिनीताई गुजर। ताई, आपलं खूप खूप स्वागत। आपण PCMCच्या सवारीत बसलेला आहात, ही अनोखी मुलाखत आहे। काय सांगताल याबद्दल? पहिल्यांदा एक उत्तर छोटंसं, या सवारीत बसल्यानंतर काय वाटतंय? या सवारीत बसल्यानंतर मला अनुभव नक्कीच चांगला आला आहे की मी प्रभाग क्रमांक 24 मधून ब या गटामधून शालिनी कांतीलाल गुजर भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवते आणि मी ह्यावेळेस लोक मला नक्कीच संधी देतील। आणि आम्ही प्रचारादरम्यान ज्यावेळेस बाहेर पडतो त्यावेळेस लोकांचा प्रत्येक घराघरामध्ये खूप छान प्रतिसाद मिळाला आणि मिळतोय। आणि आपलं काम एवढं मोठं आहे की कुठलंही राजकीय पाठबळ नसताना आज गेली 40-45 वर्ष तुकाराम भाऊ गुजर आणि त्यांचं कुटुंब सामाजिक कार्यात त्यांचं फार मोठं मोलाचं योगदान आहे, हे जनता जाणते। आणि ह्यावेळेस जनता नक्कीच आम्हाला आमच्या कामाचा विचार करून, मग ते शैक्षणिक क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, आर्थिक क्षेत्र असो, तसे धार्मिक क्षेत्र असो, या सगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही आमच्या कामाचा ठसा उमटवलेला आहे। त्यामुळं ह्यावेळेस थेरगाव परिसरातील जनता आम्हाला नक्कीच न्याय देईल आणि यापुढील काळात मला आमच्या गुजर कुटुंबाला संधी दिली तर त्या संधीचं मी नक्कीच सोनं करीन आणि या प्रभागातील जो काही विकास आहे, मग ते सर्वसामान्य लोकांचे मूलभूत प्रश्न असो, पाण्याचे प्रश्न असो, स्वच्छता, ड्रेनेज, लाईट, या संदर्भातील ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, तसेच महिला सक्षमीकरण, यातीलही बऱ्याचशा म्हणजे महिला माझ्या ज्या संपर्कात आहेत त्यांच्याही अडीअडचणीला मी कायम त्यांच्या पाठीशी उभी राहणार आणि त्या माध्यमातून प्राधान्याने महिलांना प्राधान्य देईल आणि आपल्या प्रभाग कसा सुंदर स्वच्छ होईल याकडे प्राधान्याने लक्ष देणार, हे नक्की। म्हणजे यंदा तुकाराम गुजर यांची सून 100% या ठिकाणी महापालिकेत जाईल आणि राजकारणात आपला ठसा उमटवणार, नक्कीच, अशी तुम्हाला खात्री आहे? हो। बरं, आता तुम्ही जेव्हा प्रचारासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरता, लोकांना भेटता, महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आणखी तरुण मंडळी असतील, तरुणी असतील, तर काय वाटतो, कसा प्रतिसाद लाभतोय? सकाळपासून तुमची कशी सुरुवात, दिनचर्या कशी आहे तुमची? रात्री झोपायला वेळ मिळतो का नाही? जेवायला खायला तर वेळ मिळतो का नाही? काय सांगता येईल याबद्दल? आमचं पूर्ण कुटुंब सकाळी उठल्यापासून, म्हणजे गुजर कुटुंबीय म्हणजे आमचे सगळ्याच, माझ्या जावा असतील, अगदी तुमचे पती देखील, कांतीलालजी देखील यामध्ये भाग घेतात, फिरतात? पती घेतात, दीर घेतात, आमच्या जाऊबाई, ह्या सगळ्यांचा खूप मोठा मला सपोर्ट आहे आणि आमच्या या प्रयत्नांना नक्कीच यश येणार। आणि ह्या वेळेची निवडणूक थोडी आगळी वेगळी आहे, त्यामुळे लोकांना पण आता भाऊंचं, म्हणजे थोडक्यात भाऊंचा विजय करायचा आहे लोकांना। मी हे निमित्त आहे। याच्या अगोदर आमच्या कुटुंबाने भरपूर वेळा प्रयत्न केले। आज 2007 म्हणजे माझ्या लग्नानंतर पहिली निवडणूक आमची अपक्ष म्हणून ढाल तलवार या चिन्हावरती आम्ही लढवली। म्हणजे मी या कुटुंबात आल्यापासून ही आमची 6वी निवडणूक आहे, पण आम्ही कुठल्याही पराभवाला न डगमगता मोठ्या पूर्ण ताकदीनिशी मी या निवडणुकीत उतरलेली आणि ह्या वेळेस मी विजय हा नक्कीच आहे, अशी मी आपणाला खात्री देते। बरं, म्हणजे आता या सवारीत बसून तुम्ही विजयरथात बसणार, एवढं नक्की आहे? हो, नक्की। बरं, मग आता या प्रभागामध्ये जेव्हा तुम्ही महापालिकेत जाल तर विकास गंगा या ठिकाणी यायला हवी, निश्चितपणे ती तुमच्या माध्यमातून यावी आणि या प्रभागाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी गुजर कुटुंबाचा देखील हातभार लागावा, एवढीच अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो। तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। अगदी शेवटचंच आव्हान फक्त जनतेला काय करणार? मी मतदारांना, तरुण वर्गाला
एवढंच आवाहन करते की आपण सर्वजण सुज्ञ आहात, काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी उभं राहा. आमचं कुटुंब, यांचं भाऊंचं कुटुंब, आज त्यांचं या कुटुंबाप्रती जे प्रेम आहे, याच्या अगोदरही तुमचं प्रेम आम्हाला मिळालेलं आहे आणि ह्यावेळेस नक्कीच तुम्ही आमच्या पाठीशी राहाल याची मला खात्री आहे. आणि आपली सेवा, तुम्हाला असं वाटतं यंदा कपाट भरून मतं मिळेल तुम्हाला? हो नक्की. बरं. प्रतिक्रिया खूप छान आहेत लोकांच्या आणि लोकांना पण कळतंय की काम करणारी व्यक्तीला जर संधी दिली तर त्या संधीचं ते नक्कीच ठसा उमटवतील. बरं. नक्कीच या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तीला संधी मिळावी आणि त्या संधीचं आपण सोनं करू असा विश्वास या ठिकाणी शालिनीताई गुजर यांनी व्यक्त केलेला आहे. ताई, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. पाहत रहा PCMCची सवारी, अर्थात PCMC न्यूज चॅनल, पिंपरी चिंचवड. धन्यवाद.